श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 10 जून 2025ला मंगळवारी आलेली आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेचा दिवस प्रत्येक सौभाग्यवती महिलेसाठी अत्यंत खास असा दिवस असतो. प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी, त्याचबरोबर पतीच्या आरोग्यासाठी हे व्रत करत असते, उपवास करत असते, त्याचबरोबर वडाचे पूजन करत असते. आणि बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक नैवेद्य जो आहे तो वडाच्या झाडाला दाखवायचा आहे. तुम्ही वडाचं पूजन करायला जेव्हा जाणार आहात तेव्हा अवश्य तुमच्याबरोबर हा नैवेद्य जो आहे तो न्या आणि तिथे तुम्हाला तो दाखवायचा आहे, वडाच्या झाडाला अर्पण करायचा आहे. आणि देवघरामध्ये पण तुम्ही ही जी वस्तू आहे किंवा नैवेद्य आहे तर तो दाखवायचा आहे. तर ती कोणती वस्तू आहे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिलेने गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. वटपौर्णिमेचा दिवस आहे, अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे प्रत्येक महिलेने हे काम अवश्य करायचं आहे. तर ते पण आपण नंतर बघणार आहोत. आता बघूयात की वटपौर्णिमे दिवशी महिलांनी कोणकोणती कामं करावीत आणि कोणती टाळावीत. मग त्यानंतर मी तुम्हाला कोणता नैवेद्य बनवायचा आहे ते सांगणार आहे आणि गाईला कोणती वस्तू प्रत्येक महिलेने खाऊ घालायची आहे हे पण सांगणार आहे. ही वस्तू जर आपण गाईला खाऊ घातली वटपौर्णिमे दिवशी तर बघा, आपल्या पतीची प्रगती होते, मुलाबाळांची प्रगती होते, घरामध्ये सुख समृद्धी येण्यास सुरुवात होते. त्यामुळे प्रत्येक महिलेने न विसरता हा उपाय करा. भले तुम्ही व्रत करणार नाही, उपवास तुम्हाला जमत नाही आहे किंवा त्या दिवशी समजा तुम्हाला वडाची पूजा करणं जमत नाही आहे, तरी देखील तुम्ही हे दोन्हीही जे मी गोष्टी सांगितलेल्या आहेत ते करा. हा नैवेद्य तुम्ही अवश्य दाखवा. जरी तुम्ही वडाचं पूजन करायला जाणार नाही तरी देखील तुम्ही हा नैवेद्य बनवा आणि घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये तो देवांना दाखवायचा आहे. गाईला ही वस्तू अवश्य खाऊ घालायची आहे. प्रत्येक महिलेने हे लक्षात ठेवा. आता वटपौर्णिमे दिवशी सगळ्यात आधी आपण लवकर उठायचं आहे आणि केसावरून पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर नित्य देवपूजा करायची आहे. तुळशीसमोर दिवा लावायला विसरू नका. शुद्ध तुपाचा, देशी गाईच्या तुपाचा शक्य असेल तर दिवा तुळशीसमोर अवश्य लावा. सकाळ संध्याकाळ असा हा दिवा लावायचा आहे. देवघरामध्ये दिवा लावायचा आहे. मंगल कलश स्थापन करून घ्या. स्त्रियांनी दागिने अवश्य घालायचे आहेत या दिवशी. मंगळसूत्र न विसरता घालायचं आहे. जरी तुम्ही इतर दिवशी दागिने घालत नसाल तरी देखील या दिवशी न विसरता दागिने घालायचे आहेत. जो काही शृंगार करणं शक्य आहे तो करायचा आहे. सौभाग्याचे जे अलंकार आहेत ते न विसरता आपल्याला घालायचे आहेत, कारण हा सौभाग्याचा सण असतो. तर मंगळसूत्र घालायचं आहे. पायामध्ये चांदीची जोडवी घालायची आहेत आणि त्याचबरोबर कानातले जे असतात ते घालायचे आहेत आणि टिकली, कुंकू कपाळाला लावायचं आहे. हे लक्षात घ्या. या दिवशी तुम्ही घरामध्ये देखील पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस, हिरव्या रंगाची साडी किंवा लाल रंगाची साडी, गुलाबी, सोनेरी कलरचे कपडे घालायचे आहेत. फाटके कसले तरी अस्वच्छ कपडे तुम्हाला घालायचे नाहीत. या दिवशी काळा कलर, डार्क निळा कलर हे कलर जे आहेत किंवा अतिशय पांढऱ्या कलरचे कपडे आपल्याला घालायचे नाहीत. थोडीशी जर शेड असेल, काळी, निळी किंवा पांढरी तर चालेल, पण पूर्णच काळा कलर किंवा मग पूर्णच अगदी डार्क निळा आहे, नेव्ही ब्ल्यू आपण म्हणतो तो कलर, किंवा मग अतिशय पांढरा आहे कलर, तर असे कपडे किंवा साडी आपल्याला या दिवशी परिधान करायचे नाही. हे लक्षात घ्या. घरामध्ये धूप दीप लावून घरातलं वातावरण प्रसन्न ठेवायचं आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला विसरू नका. या दिवशी महिलांनी कुंकुमार्चनची सेवा करा. कुलदेवीची जर टाक असेल, फोटो असेल तर त्यावर तुम्ही कुंकवाने अभिषेक करा. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये हळद टाकायला विसरू नका. गोमूत्र टाका आणि अशा पाण्याने आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे. तर या काही महत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. आपल्या गॅसचं पूजन करून घ्या. गॅसजवळ एखादा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर, स्नान केल्यानंतर तुम्ही लगेचच तुमच्या गॅस
शेजारी एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता. पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीचं पूजन करणं देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं. बघा, जी स्त्री असते, कर्ती स्त्री असते घरातली, तर ती देखील अन्नपूर्णेचंच रूप असते. त्यामुळे बघा, अन्नपूर्णा मातेचं पूजन महिलांनी अवश्य या दिवशी करायचं आहे. आपल्या गॅसचं पूजन करायला विसरू नका. मंगल कलशाची स्थापना देवघरामध्ये करा. आधीपासूनच मंगल कलश असेल तर त्यातलं पाणी बदला, स्वच्छ पाणी घ्या. विड्याची पानं किंवा आंब्याची पानं त्यामध्ये टाका. 5 पानं टाकायची आहेत आणि जो नारळ असतो तर तो आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे. अशा प्रकारे मंगल कलश तुम्ही स्थापन करा. आता बघूया नैवेद्य कोणता बनवायचा. वटपौर्णिमे दिवशी विशेष करून पुरणाची पोळी केली जाते. पण प्रत्येक महिलेला पुरणाची पोळी करायला वेळ असेलच असं नाही, कारण बऱ्याचशा महिला या वर्किंग असतात. त्यामुळे हे शक्य होतं असं नाही. त्यामुळे जर शक्य असेल तर पुरणाची पोळी बनवा. पुरणपोळी बनवणं शक्य नाही तर काय करायचं आहे, कोणताही गोड पदार्थ बनवायचा आहे. तुम्ही शिरा बनवा किंवा मग खीर बनवा. तांदळाची खीर बनवा, रव्याची खीर बनवा, शेवयांची बनवा, चालेल. पण कोणताही एक गोड पदार्थ आपल्याला बनवायचा आहे. पोळीच करावी, पुरणाची पोळीच करावी असं नाही. तर तुम्ही जे सात्विक जेवण आहे, जसं की वरण, भात, चपाती हे बनवू शकता. भाजी जास्त तिखट मसालेदार या दिवशी बनवू नका. अतिशय सात्विक जेवण बनवायचं आहे आणि एक कोणताही गोड पदार्थ तुम्ही बनवायचा आहे. शिरा किंवा मग एखादी खीर बनवायची आहे. आता वडाला जाताना तुम्हाला कोणता नैवेद्य न्यायचा आहे. जो कोणता तुम्ही गोड पदार्थ घरामध्ये बनवलेला आहे तो तर तुम्हाला न्यायचाच आहे. मग तुम्ही पुरणपोळी बनवलेली असेल तर तो नैवेद्य न्या तुम्ही, किंवा पुरणाचे तुम्ही जे दिंड असतात त्या प्रकारे बनवून नैवेद्य म्हणून नेऊ शकता. म्हणजे गोडाचा पदार्थ म्हणून नेऊ शकता. दिंड म्हणजे काय तर कणकेमध्ये अशा प्रकारे पुरण भरतात आणि त्याचे उंडे करून ते उकडून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारचा नैवेद्य पण तुम्ही नेऊ शकता. त्याला दिंड म्हणतात. किंवा मग तुम्ही जे काही गोड बनवलेलं आहे, शिरा, खीर, पुरणपोळी, दिंड, हे तुम्ही बरोबर न्यायचं आहे वडाला जाताना. त्याचबरोबर आपल्याला भिजवलेली चणा डाळ न्यायची आहे. लक्षात घ्या, 1 तास आधी वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्ही काय करा, अगदी थोडी चणा डाळ जी असते ती पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि ती भिजवलेली चणा डाळ, त्याचबरोबर थोडासा गूळ आणि जो भात असतो, शिजवलेला भात, पांढरा भात जो असतो, त्यावरती थोडीशी साखर ठेवून अशा प्रकारे तुम्हाला हा नैवेद्य अवश्य न्यायचा आहे. तुम्ही भले कोणताही पदार्थ करू द्यात, पुरणाची पोळी जरी तुम्ही केलेली असेल किंवा शिरा, खीर, काहीही तुम्ही गोड पदार्थ जो आहे तो नेणार असाल तरी देखील काय करायचं, आपल्याला अशा प्रकारे भिजवलेली चणा डाळ, गूळ आणि साखर भात हे अवश्य न्यायचं आहे. आणि तिथे वडाजवळ वडाचं पूजन केल्यानंतर नैवेद्य म्हणून हे देखील आपल्याला दाखवायचं आहे. तुम्ही एखाद्या विड्याच्या पानावर, केळीच्या पानावर जरी हे सगळं ठेवलं तरी चालेल. साखर भात ठेवा, त्यावरती अशा प्रकारे भिजवलेली चणा डाळ आणि गूळ हे ठेवायला विसरू नका. हा खूप महत्त्वाचा नैवेद्य आहे आणि या नैवेद्याला खूप जास्त मान असतो वटपौर्णिमे दिवशी. त्यामुळे हे अवश्य तुम्ही ठेवायचं आहे नैवेद्य म्हणून. आणि देवघरामध्ये पण जो केलेला गोडाचा पदार्थ आहे तो ठेवायचा आहे. त्याचबरोबर भिजवलेली चणा डाळ, गुळाचा थोडासा खडा आणि साखर भात हे अवश्य देवघरामध्ये देखील ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. आता प्रत्येक महिलेने गाईला एक वस्तू अवश्य वटपौर्णिमे दिवशी खाऊ घालायची आहे. तर ती वस्तू काय आहे, तर आपल्याला चणा डाळ भिजवून घ्यायची आहे. म्हणजे आता जे आपण नैवेद्य म्हणून ठेवणार आहोत तर ते भिजवतानाच थोडीशी जास्त डाळ तुम्ही भिजवायची आहे. आणि ही भिजवलेली चणा डाळ, गूळ, त्याचबरोबर चपाती आणि एक केळं जे आहे तर ते गाईला अवश्य खाऊ घालायचं आहे. महिलांनी स्वतः हे जे पदार्थ आहेत ते गाईला खाऊ घालायचे आहे. गाई तुमच्या घरापाशी येत असेल तर तिथे तुम्ही खाऊ घाला किंवा मग तुम्ही गोशाळेत जाऊन तिथे खाऊ घाला. गाईचं पूजन करा. गेल्यानंतर हळद कुंकू गाईला अर्पण करायचं आहे. गाईच्या पायाशी थोडंसं पाणी ओतायचं आहे.
आणि अशा प्रकारे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला हे खाऊ घालायचं आहे. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तिथे प्रार्थना करायची आहे, मुलाबाळांसाठी प्रार्थना करायची आहे. लक्षात घ्या, जी महिला वटपौर्णिमे दिवशी गाईला अशा प्रकारे गाईचं पूजन करून हे पदार्थ खाऊ घालते, भिजवलेली चणा डाळ, गूळ, केळ, चपाती हे खाऊ घालते, तिच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचं दुःख राहत नाही. त्या महिलेच्या पतीची प्रगती, मुलांची प्रगती दिवसेंदिवस होते आणि त्याचबरोबर अखंड सौभाग्याची प्राप्ती त्या महिलेला होते. त्यामुळे वटपौर्णिमे दिवशी हा उपाय सगळ्यांनी करायचा आहे. प्रत्येक महिलेने हे काम करायचं आहे आणि असा हा नैवेद्य अवश्य बनवून वडाच्या झाडाला अर्पण करायचा आहे किंवा मग आपल्या देवघरामध्ये देखील हा नैवेद्य ठेवायचा आहे. नक्की या 2 गोष्टी करा. वटपौर्णिमेचं अत्यंत हे महत्त्व आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.